ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अवैध गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। नेवासा पोलिसांनी मंगळवारी 3 जून रोजी नाईकवाडी मोहल्ल्यामध्ये छापा टाकून 200 किलो गोमांससह कातडी जप्त केली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाईकवाडी मोहल्ल्यामधील सलीम गणी शेख यांच्या घरामध्ये गोवंशाची कत्तल करून गोमांसाची विक्री सुरू होती। माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर डिकले यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली। या कारवाईमध्ये घरामध्ये गोमांस विक्रीसाठी ठेवलेलं आढळलं। पोलिसांनी जफर बिलाल चौधरी, सलीम गणी शेख यांना ताब्यात घेतलं आहे। घटनास्थळावरून सुमारे 200 किलो गोमांस, कातडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय कारभारी साठे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पथकामध्ये सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, सलमान शेख तसेच चालक प्रभाकर पडोळे सहभागी झाले होते। पुढील तपास नेवासा पोलीस करतात। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।